कधीकधी महिन्याच्या शेवटी अगदी संपूर्ण पैसे संपून जातात आणि अनेक प्रश्न उभे राहतात. आता उरलेले दिवस घर चालवायचं कसं? मुलांची ट्यूशन फी, बस फी, स्कूल फी, लाईट बिल, पाणी बिल, घर भाडे असे अनेक प्रश्न आपल्याला गोंगावून सोडत असतात. पेमेंट झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस खूप छान जातात. त्यानंतर पैशाची जर नियोजन व्यवस्थित नसेल तर संपूर्ण महिनाभराची घडी विस्कटून जाते. पण तुम्हाला माहिती आहे का माझ्या मैत्रिणींनो, स्त्रीसारखे आर्थिक नियोजन कोणाकडेच नाही. एक स्त्रीच आहे, तिला बरोबर जमतं की महिन्याचा खर्च कसा आटोक्यात आणायचा आणि त्यातूनही थोडंसं कासेना पैसे कसे बाजूला काढायचे. यासाठी तुम्हाला काही मी 5 ट्रिकही सांगणार आहे. कधीकधी पैसे संपल्यानंतर आपल्याला एखादा ड्रेस घेण्याची इच्छा होते आणि बऱ्याचदा वाटतं काही पैसा वाचवला असता किंवा काटकसर केली असती तर आपल्याकडे पैसे जमा झाले असते. खरं तर काटकसर करणे किंवा आपल्या इच्छा मारणे म्हणजेच पैसा वाचवणे नाही. अशा काही सेविंग अकाउंट तुम्ही काढायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला गुपचूप सेविंग करायचे आहे. यासाठी काही बँक अकाउंट जे फक्त तुम्हालाच माहिती असतील, बचत गट, पोस्टात 5 वर्षाची सेविंग किंवा बिशी हे काही अकाउंट तुम्हाला काढता येतील जे फक्त तुम्हालाच माहिती असतील आणि ते तुमच्या इमर्जन्सीच्या काळासाठीच उपयोगात येतील. ते खाते तुमच्यासाठी अस्तित्वातच नाही असे समजून तुम्ही त्यात दर महिन्याला थोडे थोडे का असेना पैसे जमा करत जा. बचत जरी छोटी वाटत असली तरी त्याचा भविष्यात होणारा फायदा खूप मोठा असतो. आपली जुनी एक म्हणही आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. 1 वर्षानंतर तुमच्याकडे एक ठराविक रक्कम तयार होईल. समजा तुम्ही 1,000 वाचवत गेलात तर तुमच्याकडे 12,000 रुपये जमा होतील आणि हे 12,000 रुपये खूप मोठी रक्कम आहे. कारण गृहिणीनं ते स्वतःच्या घरखर्चातून ते वाचवलेले असतात. दुसरा पॉईंट आहे, स्वतःच्या गरजावरती कंट्रोल करा. आता विविध ॲपनुसार आपल्याला माहिती मिळते की मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन यावर भरपूर सोयी असतात किंवा सवलती असतात. रक्षाबंधन, दिवाळी, गौरी गणपती, दसरा यासाठी भरपूर सवलती दिल्या असतात आणि आपण त्या सवलतीच्या मोहात पडतो आणि घरामध्ये किंवा आपल्याला नको असणारी ही वस्तू कमी किमतीत भेटते म्हणून खरेदी करतो. अशावेळी थोडे थांबा. मनाला समजवा, आज मी ही वस्तू घेणार नाही. पुढच्या 4 दिवसानं मी ही वस्तू घेईन. त्यावेळी 4 दिवसानंतर तुमचा माइंड वेगळा विचार करू लागतो. त्यावेळी तुमच्या मनात विचार येतो, खरंच या गोष्टीची मला गरज होती का? उगाच मी पैसा गुंतवला असता. सायकॉलॉजीनुसार तुमचा त्यातील रस निघून जातो. त्यानंतर नियम 3, नको असणारा किराणा किंवा भाजीपाला खरेदी करणं टाळा. आपण विकेंडला मॉल, डीमार्ट यामध्ये जातो आणि नको असणारा अनावश्यक गोष्टी मोहात पाडतात आपल्याला. कारण तिथे आपण स्वतःच्या हाताने उचलून घेणाऱ्या वस्तू असतो आणि नको असणाऱ्या वस्तू आपण घरात 2 ते 3 महिने तशाच पडून जातात. कधीकधी आपल्या लक्षातही नसतं की ही वस्तू आपण डीमार्टमधून खरेदी केलेली असते, कधीतरी लागेल म्हणून आपण ती खरेदी करतो. त्यापेक्षा जेवढ्या वस्तू लागणार आहेत त्याची एक लिस्ट बनवा आणि मग त्याच फक्त खरेदी करा. त्यामुळे तुमचा पैसाही वाचेल, वेळही वाचेल आणि खरं तर पैसा वाचवणे ही काळाची गरज आहे. आठवडाभर तुम्ही कोणत्या भाज्या बनवणार आहात याचे एक मेनू कार्ड तयार करा आणि त्यानुसारच भाज्या खरेदी करा. कारण आपण भरपूर भाज्या घेऊन येतो आणि कधीकधी त्या आपल्याकडून करणंही होत नाही आणि तशाच त्या खराबही होऊन जातात आणि त्या खराब झाल्यानंतर आपला पैसाही वाया जातो आणि ताज्या फ्रेश भाज्या आपण खाल्ल्या तर खरंच आपल्या आरोग्यालाही चांगलं असतं. नंबर 4, तुमच्याकडे शिल्लक राहिलेले पैसे एक एफ.डी करून ठेवा. ठराविक काळानंतर म्हणजे समजा तुम्हाला वर्षाअखेर बचत गट किंवा बिशी पोस्टातून काही अकाउंट जी भेटते त्याची तुम्ही एफ.डी करू शकता, जी तुमच्या इमर्जन्सीच्या कालावधीसाठी उपयोगात येईल. इमर्जन्सी कधीच सांगून येत नाही.
बऱ्याच गोष्टी अचानक येतात आणि ज्यावेळी आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळी जगाकडेही पैसा नसतो. त्यामुळे आपल्याकडे काही शिल्लकही असायलाच हवी. कमीत कमी 50 ते 1 लाख या दरम्यान आपल्याकडं अशी अमाऊंट इमर्जन्सीसाठी सेविंग ही असायलाच हवी. पण गृहिणी म्हणून आपण ती अमाऊंट कमीही करू शकतो. आपल्या इच्छेप्रमाणे आपण 20 ते 40,000 रुपये जरी सेविंग करत असलो वर्षाअखेर तरीसुद्धा आपली भरपूर सेविंग होऊ शकते आणि याचं सगळं नियोजन स्त्रीला व्यवस्थित जमतं. नंबर 5, मिळालेल्या पैशाचा योग्य वापर करा. महाग कपडे किंवा अनावश्यक घरात नको असणाऱ्या वस्तू, साड्या, ड्रेस खरेदी करणं टाळून जा. मोहात पडणारे ऑफर्स आपल्याला दिसत असतात आणि अशावेळी आपण 2,000ची साडी 1,000ला आहे म्हणून खरेदी करतो. खरं तर त्या साडीची मुळातच किंमत 1,000 असते. फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या साडीची किंमत 2,000ची दाखवलेली असते. या 2,000च्या साडीपेक्षा तुम्ही 1,000ची साडी खरेदी करा आणि 1,000 रुपये बचत म्हणून ठेवून द्या. खरंच तुम्ही 2,000, 5,000ची साडी घालणार आहात का? आणि किती वेळा घालणार आहात? 4 ते 5 वेळा. म्हणजे एका वेळी तुम्ही ती 4 किंवा 5,000ची साडी घालताना किती रुपये तुमचे हौसेनं फिटणार आहेत? छोट्या छोट्या बचत करूनच आपल्याला मोठी बचत करायची आहे. वडाची बी जरी छोटी दिसत असली, अगदी सुईच्या टोका एवढी दिसत असली, तरी त्या वडाच्या बीपासून मोठासा विशाल वृक्षसुद्धा तयार होऊ शकतो. म्हणून आजची ही तुमची छोटी बचत उद्याचं तुमचा मोठा इन्व्हेस्टमेंट असणार आहे. लक्षात ठेवा, स्त्रीसारखं नियोजन कोणीच करू शकत नाही. माझ्या मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा तुमचे असे छोटे मोठे बचत करून काही पैसे किंवा काही बचत साठवत जावा. ती तुमच्या भविष्यातील अडीअडचणींना किंवा सुखकर आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.